गाईज इथे आम्ही म्हणजेच माझे रूममेट्स आणि आम्ही चाललो आहोत कुठेतरी. भरपूर दिवस झाला आमचा प्लॅन चालू होता कुठेतरी जाऊ बट माझ्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी आम्हाला टाईम मिळालाच जाण्यासाठी. आणि हरामखोर रिक्षावाल्याने आम्हाला अर्धे रस्त्यामध्ये सोडलं आणि तिथून आम्हाला पैदल चालत जावं लागलं. आणि इथे मी जराशी शायनिंग करताना हिल घातले म्हणून इथे आम्ही पोचलो आहोत इस्कॉन टेम्पलला. भाई कात्रजचं इस्कॉन टेम्पल इतकं सुंदर आहे ना, मी लिटरली किती वेळा गेले यार. आणि इथे आमचे जानू जरा नखरे दाखवते. मस्तपैकी आपलं कृष्णांचं दर्शन झालं. भाई इथं एकदा गेलं ना माणूस लिटरली त्या याच्यामध्ये मधोश होतं पुरं. काय त्यांना सूदभीद नसते. मी तर जातेच, खूप वेळा जाते, पण तिथून बाहेर निघायच्या वेळेस बिलकुल पण मन करत नाही. असं वाटतं तिथंच राहावं. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आपलं कृष्णांचं. आणि हे जेव्हा दर्शन केल्यानंतर पाणी शिंपडतात तेव्हा माझ्या पण फेसवरती खूप सारं पाणी पडलेलं. आणि इथे मस्तपैकी असं चित्र वगैरे काढलेलं होतं. मला प्रोनाऊन्सच करता येत नाही अवघड शब्द, समजून घ्या. आणि इथं आलोत आम्ही नंतरला बालाजीच्या टेम्पलला. किती सुंदर अशी थीम केलेली आहे यार त्या लोकांनी. अजून पण थोडंसं काम चालूच आहे. इथे छान असं दर्शन वगैरे झालेलं आहे माझं. मी आपली रेकॉर्ड करत बसले व्हिडिओ, का ते एकदम सुंदर दिसत यार, दुरून एकदम चमकतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपले नटखट कान वासुकीच्या डोक्यावरती असं आहेत ते त्यांनी स्टॅच्यू केलेलं आहे, खूप छान. आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. बाहेर पडल्यानंतर म्हटलं भूक तर लागले, काही ना काहीतरी खाऊन घ्यायलाच हवं, म्हणून आम्ही कच्चा आम आणि पेरू खायला घेतलं. माझे तर दाट एवढे खट्टे झालेत ना, आणि ते बुड्डेचे बालसुद्धा होते. आणि मी भाई लावलाय टिकाई. आणि ह्या दोघी आहेत नास्तिक, ते लोक लावत नाही, ते लोक मानत नाहीत. असे हरामी माझे दोस्त आहेत. मी तर बाबा मानते, मी तर लावलेलं आहे. इथे आम्ही घेतलेला आहे गोळा. भाई इतकी गरमी, आता सांगू शकत नाही, आजारी बिजारी पडू. आणि ते गोळा खाऊन आमची अवस्था बघू शकता, आमची पुरा जी ब्लॅक झाली. तर भेटत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाय.